कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, बरं वाटतंय ना रे तुला? बाळा, काय पाहिजे का तुला? नाही नाही अर्जुन, नको। आता डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपण काहीच नको द्यायला त्याला। बघितलं का, आपला जीव टांगणीला लावलाय आणि साहेब हसतात कसे। 1 मिनिट हा, त्याला काहीच बोलायचं नाहीस तू। बर, आता तुमच्या दोघांची टीम आहे नाही का? हा? अमोल बाळा, हे बघ, आम्ही लग्न केलं, तुझी इच्छा होती ना? हो अमोल, तू इकडे निघून आलास बाळा, पण आम्ही अजिबात गडबड न करता लग्न पूर्ण केलं आणि मग इकडे आलो। दिप्या मामाच्या फोनमध्ये फोटो आहेत बरं का सगळे। अमोल, अमोल, अरे बाळा, आम्ही खरंच लग्न केलंय आणि बघ आता तू पण बरा झालायस। किती आनंदाची गोष्ट आहे नाही? किती भारी ना? आणि अमोल बाळा, इथून पुढे तू, तुझी माँ आणि बाबा कधीच वेगळे नाही होणार। आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची काय? हो अमोल, तुझी अशी इच्छा आहे ना की सगळ्यांनी एकत्र राहावं। आपण आता सगळे कायम एकत्र असू, माझं तुला पक्क प्रॉमिस आहे। काय अमोल, ऑल ओके ना? अर्जुन सर, अमोल आता एकदम स्टेबल आहे। लवकरच तुम्ही त्याला घरी पण घेऊन जाऊ शकता। अरे वा, अरे वा, डॉक्टर, ते ऑपरेशनचं कसं काय, ते झाले ना व्यवस्थित सगळं? हा म्हणजे डॉक्टर, त्याला झालेला आजार, ती गाठ। हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आपले डॉक्टर अभ्यंकर सर स्पेशलिस्ट आहेतच, पण अमोलनंही या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय बरं का। डॉक्टर, तुमच्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून धन्यवाद, थँक्यू बरं का। हे बघा, अमोलचा ट्यूमर निघालाय, पण असं असलं तरी सुद्धा ऑपरेशन ब्रेन सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी झालंय, त्यामुळे आपल्याला काही दिवस तरी त्याच्यावरती काही परिणाम होतोय का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। म्हणजे त्याला अजून काही त्रास होईल का? नाही नाही, ऑपरेशनच्या मुळे तिथं झालेली जखम आहे ना, आणि त्याचा होणारा परिणाम, याच्यावरती आपल्याला थोडं बारकाईनं लक्ष द्यावं लागेल, मग त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ। ठीक आहे डॉक्टर, ठीक आहे। हो, चला, अमोलला आता जास्त बोलून देऊ नका आणि काळजी घ्या जरा त्याची। हो, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का। हो डॉक्टर, थँक्यू। बाबा, ते माणिक काका कुठे? ती तुमच्या लग्नाला आली होती ना? हो, आले होते ते, पण मग लग्न झाल्यावर गेले त्यांच्या घरी। मला त्यांना थँक्यू बोलायचं होतं। हा अमोल बाळा, तू बरा हो, आपण त्यांना घरी बोलू हा आपल्या। बरं अमोल, तुला काही वाटलं तर आम्हाला लगेच हाक मार, आम्ही बाहेर होता। अर्जुन, हा संकल्प आपल्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीये का? काय माहिती, मी तर सगळं विसरून गेलो होतो। नाही अर्जुन, हे सगळं विसरून नाही चालणार आता आपलं। आपला अमोल फक्त केमो ट्रीटमेंटवर बरा झाला असता, त्या संकल्पमुळेच आपल्या मुलावर ही वेळ आली। अबे, तू काळजी करूच नकोस, कोर्ट त्या ढोबळ्याला शिक्षा नंतर देणार आहे, आधी शिक्षा यो अर्जुन कदम देणार आहे।
काय झालं? अर्जुन तुला कळतंय का त्या माणसाला इथे कामावर ठेवलंच कसं? त्याची एवढी मजल गेली की तो इथे कामाला आला. अर्जुन, जर संकल्प ढोबळे आपल्या अमोलसोबत हे सगळं करू शकतो ना इथे काम करून, तर उद्या कोणी येईल आणि इथे कोणाला इजा पोहोचू शकते. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं आणि साधन आहे आपली. याच्या मुळाशी गेलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे. एक्सक्यूज मी, हा बोला ना. मी इन्स्पेक्टर अर्जुन कदम, कोथरूड पोलीस स्टेशन. तुमच्या इथे रिक्रुटमेंट कोण करतं कळेल का? का सर, काय प्रॉब्लेम झाला का? हो, झालाय प्रॉब्लेम. माझ्या मुलाची इथे ट्रीटमेंट सुरू होती आणि तुमच्याकडच्या वॉर्ड बॉयने त्याचे रिपोर्ट बदलले. आणि त्याचे रिपोर्ट बदलल्यामुळे आम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागलंय. कळतंय का तुम्हाला? काय बोलताय? हे आमच्या हॉस्पिटलला झालंय. हो, तुमच्याच हॉस्पिटलला झालंय. थांबा. हा सर, रिसेप्शनला येता का? हो, डॉक्टरांना घेऊन या, थोडी इमर्जन्सी आहे. हा. याचा खरंच फायदा होईल असं वाटतंय तुला? काय झालं मॅडम? तुम्ही पुढे या. डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय रिपोर्ट बदलतो आणि तुम्हाला कळतही नाही. मॅडम, माझ्याही कानावरती आलंय ते, पण मी क्षमा मागतो तुमची, पण जरा आमच्यावर विश्वास ठेवा. त्या माणसाची कागदपत्र बघून मगच आपण त्याला कामावरती घेतलंय. डॉक्टर, डुप्लिकेट कागदपत्र बनवून मिळतात. आणि तुमच्या या हलगर्जीपणामुळे आज मला माझ्या मुलाचा जीव गमवावा लागला असता. त्याचं काय? अशी कशी नोकरी देऊ शकता तुम्ही? हे कोणाचं काम आहे? कोणी दिली त्याला नोकरी इथे? मॅडम, मी त्यांची सगळी प्रोसेस केली आहे. हो, मला संकल्प ढोबळेचे कागदपत्र हवे. मॅडम, मी कलेक्टर आहे, विसरू नका डॉक्टर. सॉरी. आज माझ्या मुलावर जे संकट आलं ते उद्या दुसऱ्या कोणावरही येऊ शकतं. मॅडम, फाईल. वा, माणिक गुले या माणसाचं ना आधार कार्ड आहे ना बँक डिटेल्स. कशी काय दिलीत नोकरी? काय नोकरी काय खिरपती सारखे वाटतं का इकडं? काय डॉक्टर? अर्जुन सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज डॉक्टर? अहो, आयडेंटिटी असेल असं त्या कर्मचाऱ्याचं काहीतरी द्या. त्या माणिक गुलेचा फोटो असलेलं एक डॉक्युमेंट दाखवा ना मला, एक. खरं तर प्रोसेस आपली खूप ट्रान्सपरंट असते, पण ह्याच वेळी नेमका घोळ झाला है ना डॉक्टर? या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड झाली आहे, तुम्हाला मान्य करावंच लागलं. हो, एकंदरीत दिसतंय त्यावरून नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मॅडम, कागदपत्र असतील कुठेतरी, पण काय? मग असतील तर दाखवा, नसतील तर मान्य करा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.